पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण माता मरियाच्या पवित्र सानिध्यामध्ये आपले प्रार्थना चालू करताय. इथे येऊन उभं राहिल्या येशूने मला सुचवून दिलं, तुम्ही कोणत्या कोणत्या त्रासातून जात आहे, कितीतरी त्रासातून तुमच्यामध्ये कोण कोण जात आहे. त्या गोष्टीविषयी परमेश्वर काळजी वाढत आहे. आपल्या संबंधातील गोष्टी जे आपल्या पप्पाला माहित नाही, आपल्या मम्मीला माहित नाही, आपल्या भावाला माहित नाही, बहिणीला माहित नाही, नवऱ्याला माहित नाही, बायकोला माहित नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्या विषयी आपल्या परमेश्वराला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपल्या परमेश्वर आपल्या चिंता काळजी वाहत आहे. त्याच्या मनामध्ये फक्त एवढं एक गोष्ट आहे, तू माझ्या संबंधातील विचार करतायस की नाही. तू फक्त तुझा विचार केला तर कसं काय होईल. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या मनामध्ये एक इच्छा असे आहे की प्रभूने ठरवलेली काही गोष्ट आहे जे मला पूर्ण करायचे. प्रभूने ठरवलेला एक मार्ग आहे, त्या मार्गातून मी जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. संत पाऊल अधून मधून सांगत आहे, तुम्हाला मार्गातून कोणतरी लांब करणार का, मग मला भीती वाटते. ज्या मार्गातून मी जायला पाहिजे त्या मार्गातून मला बाजूला करण्यासारखा अनेक गोष्ट, अनेक लोक इकडे तिकडे येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथ आपल्याला प्रश्न विचारत आहे, तुम्हाला या मार्गातून एवढ्या लवकर कोण लांब गेला. हालेलुया. मला आठवत आहे एक तरुण मुलगी खूप गोंधळातून जात होते, खूप अडचणीमध्ये पोहोचली. हालेलुया. तिच्या बरोबर बसून बोलत आहे, खूप खाटीपणामध्ये ती मुलगी उत्तर देत बसलेला आहे. ज्या मार्गामध्ये ती आहे तिथून मागे वळायला ती तयारच नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याने त्यांना काही गोष्टींच्या सूचना जेव्हा दिली तेव्हा लगेच ही मुलगी शुद्धीवर आली आणि तिने मला एक प्रश्न विचारलं, फादर मी कोण होती आणि मी कोण झाली आहे. मी कोणाला सोडलो आणि मी कोणाला पकडले. मी कुठं पाहिजे होते आणि मी कुठं पोहोचलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढे विचार घेण्यासाठी मात्र तिला थोडा वेळ लागला. त्यानंतर तिने मला ठाम शब्द बोलले, फादर आता पुढे मात्र मी देवाच्या मार्गातून इकडे तिकडे जाणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2-3 ट्रिप त्यानंतर ही मुलगी वेळेत वेळ काढून अधून मधून येऊन भाग घेतली. आता
अगदी पवित्र असं एक जीवन जगताय. प्रियानो, याकोबाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. याकोबाचं पत्र पहिल्या अध्यायातील 16वे वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. फसू नका, मार्गभ्रंश, मार्गातून इकडे तिकडे जाऊ नका असे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. कधीही फसण्याची शक्यता आहे. हालेलुया. अशा पद्धतीने कोणतरी आपल्या वाटेत येणार आणि आपल्याला सांगणार, अरे असं नाही, इकडून जाऊया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कळणार सुद्धा नाही, अशा पद्धतीने आपल्याला मार्गातून बाजूला करणारे कोणतरी आपल्या मार्गात येऊ शकतो. आपल्याला कळणार नाही. हालेलुया. खूप लांब गेल्यावर मला कळणार. काल रात्री लग्न होऊन 3.5 वर्ष झालेली एका मुलीचा मला कॉल आला. त्या मुलीने मला सांगितलं, फादर, माझा नवरा भयंकर दारू पित आहे. फादर, आमचा प्रेम विवाह झालेला आहे. आमचा प्रेम विवाह झालेला आहे. फादर भयंकर दारू पित आहे. हालेलुया. मी तिला विचारलं की तुझा प्रेम विवाह वगैरे झालं, हालेलुया, त्याचा अगोदर तुला माहित होतं का तो पित आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हळूहळू मीच तिला समजावून दिलं की जिथे प्रेम होता तिथे तू दारू पित आहे का म्हणून बघायला नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अरेंज मॅरेज असेल तर तो दारू पित आहे म्हणून कोणतरी बोलला तर त्याच्याबरोबर लग्न करायला जाणार का? नाही जाणार. हालेलुया. तो दारू पित आहे म्हणून बोललं तर ताबडतोब आपण बोलणार, मग दुसरं बघूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यानो आपल्याला आपले कुटुंब उभा करायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुटुंब उभा करणे हे आपल्या हातातील काम नाही. आपण कितीतरी विचार केला तरी आपल्या हातून घडणारे काम नाहीये. कुटुंब कोण उभा करणार? हालेलुया. नवऱ्याला बायकोला जो एकत्र आणत आहे त्याचा काम आहे या कुटुंब उभा करणे. त्याला बाजूला करून आपण कुटुंब उभा करायला गेलं तर ते उभा नाही राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काल एका धर्म बहिणीने मला बोलले, एका सिस्टरने मला सांगितलं, फादर परदेशामध्ये आहे, नवरा बायको दोघे खूप प्रेमामध्ये लग्न गेलेले होते. आता तिकडे गेल्यावर मुलाला दुसरा कोणतरी सापडले. आता त्याचा तिच्या मागे आहे. ते दोघे आता नवीन घर बांधून तिकडे राहत आहे आणि हिला आता बाजूला केलेलं आहे. आता सोडचिठ्ठीच्या विचारामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादर आशेला बिलकुल जागा नाही. प्रेज द लॉर्ड. मी त्या सिस्टरना सांगितलं, सिस्टर आपण तरी असं नको बोलू,
आशेला जागा नाही म्हणून. हालेलुया. आशेला अजून जागा आहे. ज्या परमेश्वरापासून यातील एक लांब गेले त्या दिवसाचा आपण पश्चाताप करू, आपण प्रार्थना करू. Praise the Lord. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. Hallelujah. प्रिय बंधूंनो भगिनींनो, आपण परमेश्वराचे लोक जाणारे मार्ग आहे. हालेलुया. हालेलुया. यशाया संदेशाच्या ग्रंथामध्ये या मार्गाविषयी वारंवार बोललेले एक शब्द आहे, हायवे. प्रेज द लॉर्ड. एक हायवे आहे. हालेलुया. आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये एक्सप्रेस हायवे म्हणून बोलू शकतो. हालेलुया. 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 आपण यशाया संदेशाचा पुस्तक घेऊया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण आता 35वा अध्याय घेऊया. 35वा अध्यायामध्ये 8वं वचन. हालेलुया. 35वा अध्यायाचा 8वं वचनापर्यंत असलेले जे वचन आहे ते इस्रायल लोक चाललेले कठीण मार्गाबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ओसाड पडलेले जमीन आहे, जिथे आशेला बिलकुल जागा नाही, सर्व काही सुकलेले अनुभव आहे. हालेलुया. हालेलुया. कितीही सुकलेले अनुभव कुठे कुठे असलं तरी तिथे परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक योजना आहे. या गोष्टी तिथे परमेश्वर या 8व्या वचनापर्यंत असलेल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रभूच्या मनामध्ये मार्ग आहे. प्रभूने मार्ग तयार करून ठेवलेला आहे. प्रभू सांगत आहे की या वाळवंटामध्ये मी तुमच्यासाठी पाणीचा स्रोत तयार करून देणार. हालेलुया. आपल्याला माहिती आहे वाळवंट आहे, आपल्याला बिलकुल जागा नाही. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये अलर्जीच्या संबंधामध्ये त्रास होत आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. सर्दी, शिंगणे, खोकला होणे, डोकं दुखणे, पाठीवर असलेले दुखणे, अशा प्रकारच्या गोष्टीच्या बंधनात असलेल्या अनेकांना आजारपणापासून पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. एक स्त्री निरंतर मूड ऑफ मध्ये आहे. त्या बहिणीला जुनं त्रासाचा खूप आठवण येत आहे. उंचीला वगैरे थोडासा कमी वगैरे असेल एक बहीण असेल, या बहिणीला एक आनंदी चेहरा मिळतच नाही, कायम दुःखी आहे. त्या बहिणीला येशू आज आनंदी होण्याचं दान देत आहे. कोणाला तरी पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचा वाईट परिणाम ज्यांच्या गुडघ्यांवर आहे, पवित्र आत्मा त्यांना सुटका देत आहे. कफाचे खूप त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्म्याने ऐकलेले वाचनाच्या सामर्थ्याने बरे केलेलं आहे.
दोन-तीन वेळा बाळ राहिले आणि बाळ नष्ट झाले. या त्रासातून गेलेल्या एका मम्मीला पवित्र आत्माचा आशीर्वादित करा. वाकायला जमत नाही असे कमरेच्या भागात ही दुखणे त्रास असलेल्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती एका फादरांच्या आशीर्वादाद्वारे पवित्र आत्म्याचा मोठा अभिषेक स्वीकार केलेली एक व्यक्ती इथे तुमच्यामध्ये आहे. याबद्दल देवाला बरे वाटते. कम्युनियनला ख्रिस्त शरीराला खूप आदर देणारा भक्ती बाळगणारा एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे. त्या व्यक्तीबद्दल स्वर्ग खूप आनंदी आहे. डोकं निरंतर जड वाटते. डोक्याला खूप जडपणा आणि खूप त्रास होत आहे. वजनदार डोकं होत आहे. अशा व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.